भारतीय चंद्राची पूजा करण्यापासून चंद्रावर शोध लावण्यापर्यंत सक्षम आहे. अशाच काही गोष्टी सांगायला येत आहे इयत्ता 9वीतला विद्यार्थी कौशिक जोशी. नमस्कार. माता, मातृभूमी आणि मातृभाषा यांना वंदन करत मी माझे भाषण सुरू करतो. माझा आजचा वक्तृत्वाचा विषय आहे शून्यापासून अनंताचा शोध, अनंताचा वेध घेणारा भारत. भारत हा एक प्रगल्भ देश आहे. भारताला प्राचीन इतिहास आहे. भारताला जम्बूद्वीप, भरतखंड, हिमवर्ष किंवा हिंदुस्थान आणि आता इंडिया अशी बरीच नावे आहेत. भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आहे. भारताला प्राचीन संस्कृतीची एक परंपरा आहे. भारत हा आर्य समाज संस्कृती, मग गुरु शिष्य परंपरा ते आता टेक्नॉलॉजी अशा प्रकारे सामाजिक बदल स्वीकारत विकसित होत गेलेला देश आहे. म्हणजे शून्यातून अनंतापर्यंत पोहोचणारा व अनंताचा शोध घेतच राहील असा देश आहे. भारतावर अनेक राज्यकर्ते होऊन गेले, त्याप्रमाणे त्या त्या काळानुरूप गोष्टींचा पगडा भारतीयांवर होत गेला. आर्य समाज संस्कृती, मग गुरु शिष्य परंपरा, तसेच मुघल, शिवाजी महाराज, मग इंग्रज या सर्व राज्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने विकासाची वाट धरली. भारताची परंपरा मात्र टिकून आहे. शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावला तर अनंताचा शोध भास्कराचार्यांनी लावला. भारतीयांनी समकालीन शास्त्रानुसार प्रगती करत त्या त्या काळात बदले स्वीकारले. अध्यात्म तर आहेच, पण टेक्नॉलॉजी आत्मसात करून शून्य ते अनंतपर्यंत पोहोचण्याचा प्रयास केला आहे. टेक्नॉलॉजीच्या मदतीने नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्या. भारतातील बरीच प्राचीन मंदिरे व त्यातील स्थापत्य शास्त्र म्हणजेच आर्किटेक्चर हा पण एक कला व शास्त्र यांचा आविष्कार आहे. प्रत्येक गोष्टीला एक पाया असतो, म्हणजेच शून्यातून अनंतपर्यंतचा प्रवास एक मार्ग असतो. शास्त्र, गणिती, आता टेक्नॉलॉजी यातील विशेष अभ्यासाने शून्यातून अनंतापर्यंत पोहोचण्याचा मूलभूत पाया आहे. संगणकीकृत भारत हा एक साधारण 20व्या शतकातील महत्त्वाचा बदल वाखाणण्याजोगा आहे. संगणक देखील गणितीवर आधारित आहे. 0 व 1 या संख्येनुसार म्हणजेच बाईट्सवर आधारित संगणकी भाषा आपल्याला दैनंदिन जीवनात प्रणाली म्हणजेच प्रोग्रॅम्स बनवण्यासाठी उपयोगी येते. त्यातील शिक्षण व तंत्रज्ञानाचे भारताच्या विकासाच्या प्रगतीचा मोठा वाटा उचलला आहे. आता जर ताजे उदाहरण द्यायचे असेल तर इस्रोने चंद्रावर सोडलेल्या चंद्रयान हे रॉकेट हे उत्तम उदाहरण म्हणून धरता येईल. पृथ्वीवरून चंद्राकडे धाव घेणारे हे रॉकेट शून्यातून अनंताचा वेध घेणारे आहे. माझ्या मते 21व्या शतकात भारत हा एक प्रगतिशील देश होण्याचे कारण सुद्धा अध्यात्म, शास्त्र व टेक्नॉलॉजी यांचा मेळ आहे. आता मी तुम्हाला एक संदर्भ देतो. समर्थ रामदास स्वामी नावाचे एक महान संत महाराष्ट्रात होऊन गेले. ते सुमारे 400 वर्षापूर्वी या भूमीवर अवतरले. त्यांनीच रचलेल्या हनुमानाच्या कीर्तीचे वाचा करणाऱ्या भीमरूपी स्तोत्रात त्यांनी लिहिले, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. अणु म्हणजेच मूलद्रव्याच्या सगळ्यात लहान कण ज्याचे रासायनिक विघटन होऊ शकत नाही. वायुमंडळ, आकाश, चंद्र, सूर्य, तारामंडळ इत्यादी यांचा समूह म्हणजेच ब्रह्मांड. हा संदर्भ मी म्हटल्याप्रमाणे 400 वर्षांपूर्वीचा आहे. भारत हा देश असाच अनंताचा नेहमी वेध घेत राहील. हे 2 शब्द बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद. भारत माता की जय. भारताच्या विकासाचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये केला आहे, पण जर ते शब्दात मांडायचे झाले तर अनेक पुस्तकं कमी पडतील. असाच पुढचं वक्तृत्व घेऊन येत आहे इयत्ता 9वीतला निधीश जोशी. अनादी अनंत कालापासून आपली गौरवशाली परंपरा समृद्धीने आणि सामर्थ्याने टिकून ठेवणारी एकमेव मानवी संस्कृती म्हणजेच भारत. खगोलशास्त्र, विज्ञान, गणित, भविष्यपुराण इतकेच नव्हे तर अवकाश निगडित विज्ञान देखील दैनंदिन व्यवहारातून सांगड घालू पाहणारे ऋषीमुनी सुद्धा आधुनिक वैज्ञानिकच म्हणायचे. शून्याचा शोध लावून व्यवहार पुढे आणणारा भारतच होता आणि आता सातत्याने अनंताचा विचार करणारा देखील भारतच आहे. नमस्कार. माझे नाव निधीश जोशी व माझा विषय शून्यापासून अनंताचा वेध घेणारा भारत. परकीय हिंसकांनी आक्रमण करून करून आपल्या देशाला कमकुवत बनवलं. काही काळ आपला देश पारतंत्र्यात गेला तर खरा, पण तरी नवीन उमेदीने व आशेने आपण स्वातंत्र्य परत मिळवले. स्वातंत्र्य मिळाल्यावर तरी आपल्याकडे काय होते?
एकेकाळी 17व्या शतकात संपूर्ण जागतिक उत्पन्नाचा 25% वाटा असणारा भारत आता कुठे 2-3 टक्क्यावर आला होता. आपली लोक अक्षरशः सायकलवरनं यानाच्या सामग्रींची वाहतूक करत असत. पण आता याच देशाचे जगभरात नाव झाले व कौतुक सुद्धा होते. आपला असा चौथा देश ठरला ज्यांनी मंगळावर यान सोडले व ते प्रथम प्रयत्नात यशस्वी झाले व असा पहिला देश ज्यांनी चंद्राच्या दक्षिण विभागात यान उतरविण्याचे साहस केले. ह्या सर्वांचे जे शोध लावले गेले ते खूप पूर्वीचे आहे. आता थोडा काळ मागे जाऊन पाहू. आता पहा ना, इंग्रज स्वतःला क्रिकेट या खेळाचे निर्माता मानतात, पण श्री हरिविजय ग्रंथात स्वतः श्रीकृष्ण जे विष्णूचे अवतार आहेत ते यमुनाच्या काठी चेंडू खेळत होते. तसेच राईट ब्रदर्स स्वतःला विमानाचे निर्माता मानतात, पण श्री रामायणात आणि त्याच्या आधी सुद्धा विमानाचा उल्लेख केला जातो. आपल्या वेदांमध्ये ज्ञानांचा भंडार भरलेला आहे. हा तर सर्व मध्ययुगीन काळ झाला, पण आता सुद्धा आपला देश प्रगतीपथावर पोहोचत आहे. आपण खेळात प्रावीण्य मिळवले, शास्त्रांमध्ये देखील आपण खूप पुढे यशाची पावले टाकत जात आहोत. अभ्यासाचा तर आपल्याकडे भंडारच भरलेला आहे. आपला देश हा एक सुसंस्कृत देश आहे. आपल्या देवांची श्लोक, काव्ये, कथा हे सर्व 7 समुद्रापार पोहोचले आहे. अमेरिकेतील लोक भगवद्गीता वाचतात. जर्मनीमधील युनिव्हर्सिटीजमध्ये तर संस्कृत हा विषय सुद्धा आहे. व आत्ता याच वर्षी नरेंद्रजी मोदींनी सर्व लोकांना एकत्रित करून अमेरिकेमध्ये योगाचे शिबिर, योग दिन साजरा केला. खरोखरच आपल्या पूर्वजांनी एवढे मोठे मोठे शोध लावलेच नसते तर आपले जीवन सुद्धा एखाद्या प्राण्यासमानच झाले असते. या देवाचा सुद्धा वाटा आहे. त्यांनी आपल्याला मन, बुद्धी अशा मौल्यवान वस्तू दिल्या. हे मनुष्य या शब्दातूनच कळते. मनुष्य म्हणजे मन अधिक उष्ण, उष्णतेवर चालणारं मन व बुद्धी असलेलं शरीर म्हणजेच माणूस. यासाठी गणपतीला पण आपण पुजतो, जी बुद्धीचे प्रतीक आहे. मला अभिमान वाटतो की मी अशा देशात जन्मलो जो डिजिटल क्रांती करणारा भारत, तर सर्वात जास्ती स्मार्टफोन वापरणारा भारत, बुलेट ट्रेन धावणारा भारत, तर G20चे नेतृत्व करणारा भारत, वसुधैव कुटुंबकम जगणारा भारत, तर जय जवान जय किसान म्हणणारा भारत. असा हा तुमचा व आमचा भारत, श्रेष्ठ भारत, विश्वगुरु भारत. भारत माता की जय. धन्यवाद. ज्या देशात पूर्वी ऋषी, मुनी, कवी व थोर व्यक्तिमत्वांनी पायाभरणी केली त्याच आपण इमारत बांधत आहोत. तेच सांगायला येत आहे की इयत्ता 8वीतला आरू शकते. नमस्कार, माझे नाव आरुषनु बप्पे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे शून्यापासून अनंताचा वेध घेणारा भारत. सर्वांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्वप्रथम तुम्हाला भारत या शब्दाचा अर्थ सांगतो. भा म्हणजे ज्ञान, प्रकाश, तेज आणि त्यात रथ असणारा म्हणजे रमणारा तो भारत. ज्ञान असाच अर्थ असल्यामुळे अगदी शून्यापासून ते चांद्रयान, सूर्ययान, गगनयान, समुद्रयान इथपर्यंत वेध घेणाऱ्या भारताची गौरवशाली ज्ञान परंपरा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या संस्कृतीची ओळखच आहे वेद, वेदांत, उपनिषद आणि षटदर्शन. या सर्वांची निर्मिती इसवी सन पूर्व काळात झाली. वेदांगात लगद ऋषींच्या ज्योतिष पंचांग ग्रंथात तारका, तारकापुंज यांचा उल्लेख केला आहे. षटदर्शनातील सांख्यदर्शनात सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य उलगडले आहे. आता शून्याकडे वळूया. शून्य या गणितातील संख्येचा उल्लेख सर्वप्रथम बखलाशी हस्तलिखितात येतो, परंतु त्याचा आकार, त्याची व्याख्या, त्याचे नियम याचे सर्व श्रेय जाते आर्यभट्ट पहिले यांना. आर्यभट्ट पहिले हे नालंदा विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. आर्यभट्ट पहिले यांनी अंकगणित, बीजगणित, भूमिती यामधील गणित सूत्रे रंजक पद्धतीने सांगितली व ती आपल्या लिहिलेल्या गणितपाद या ग्रंथात नमूद केली. त्यांनी आपण जे सौरवर्ष वापरतो ते जास्तीत जास्त अचूकपणे मांडले. म्हणजेच 365 दिवस, 15 घटिका, 31 फळे व 15 विपळे इतकी सूक्ष्म कालगणना यांनी 5व्या शतकातच करून ठेवली होती. त्यांनी पायची किंमत 3.1416 अशी निश्चित केली. आर्यभट्टांनंतर 6व्या शतकात होऊन गेले वराहमिहिर. त्यांना वराह ही पदवी विक्रमादित्यांनी दिली होती व त्यांना आपल्या नवरत्नांमध्ये समाविष्ट करून घेतले होते. आपण म्हणतो की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, परंतु यांनी तर 6व्या शतकाच्या सुरुवातीलाच गुरुत्वाकर्षणीय सिद्धांत मांडला होता.
यांनी चंद्रकलांविषयीचाही अभ्यास केला होता. वराहमिहिरांनंतर ब्रह्मगुप्त होऊन गेले. आर्यभट्ट पहिले यांच्या संशोधनावर आधारित यांनी संशोधन पुढे नेले. उदाहरणार्थ वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, त्रैराशिके संबंधित गणिती सूत्रे त्यांनी रंजक पद्धतीने सांगितली व त्यांची सोडवण्याची पद्धतही सांगितली. त्यांनी चंद्रकलांविषयीचाही अभ्यास केला होता व चंद्रसूर्य ग्रहणे यांचाही अभ्यास केला होता. भास्कराचार्य पहिले यांचाही कालखंड 7व्या शतकातलाच. हे थोर गणितज्ञ. हिंदू दशमान पद्धतीचा यांनी विकास केला. साइन गुणोत्तर, अक्षांश रेखांश कल्पना, चंद्रसूर्य ग्रहणे, चंद्रकलांची मोजमाप पद्धती यांनी विकसित केली. आर्यभट्ट दुसरे यांचा कालखंड 10व्या शतकातला. हे थोर गणितज्ञ व खगोलीय विज्ञान तज्ञ होते. भास्कराचार्य दुसरे यांचा कालखंड 12व्या शतकातला. हे उज्जैन येथील वेधशाळेचे अध्यक्ष होते. त्यांनी 3/0 म्हणजे अनंत ही संकल्पना मांडली, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अनंत म्हणतो. आता आपण शून्यापासून ते अनंतपर्यंतचा प्रवास पाहिला. पुढे 13व्या शतकापासून लेंचानची आक्रमणे सतत होत राहिल्याने राजकीय अस्थैर्य निर्माण झाले, ते अगदी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत. तरी 20व्या शतकात रामानुजनासारखे गणितज्ञ, खगोलशास्त्रात मेघनाथ साहा, विक्रम साराभाई, सुब्रमण्यम चंद्रशेखर, सतीश धवन यांसारखे खगोलशास्त्रज्ञ, अणुविज्ञानामध्ये सत्येंद्रनाथ बोस, होमी जहांगीर बाबा, APJ अब्दुल कलाम यांनी मोलाची कामगिरी केली. राकेश शर्मा, कल्पना चावला हे भारतीय नासामार्फत अवकाशात झेपावले. आजही भरपूर भारतीय शास्त्रज्ञ नासामध्ये कार्यरत आहेत. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे इस्रोची स्थापना झाली व स्वदेशी बनावटीचे यान अवकाशात झेपावले. चांद्रयान 1 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी अवकाशात झेपावले. चांद्रयान 2 हे 22 जुलै 2019 रोजी अवकाशात झेपावले, परंतु चंद्रावर उतरताना त्याला अपयश आले. परंतु हार न मानता 4 वर्ष अथक परिश्रम करून इस्रोतील शास्त्रज्ञांनी 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चे अवकाशातील उड्डाण यशस्वी करून दाखवले. हे चांद्रयान 3 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे उतरले. आता याचे संशोधन कार्य व्यवस्थितपणे सुरू राहावे यासाठी आपण प्रार्थना करूया. आता भारताची झेप सूर्याकडे आदित्य एलवनच्या रूपात दिसून येते. आता याचा पुढील टप्पा म्हणजे समुद्रयान. याचे नाव आहे मत्स्य 6000, कारण हे समुद्राच्या 6000 फूट खोल जाऊन समुद्राच्या तळाशी असलेले पेट्रोलियम, धातू इत्यादी यांचे शोध घेणार आहे. हा प्रवास 4 दिवसांचा असेल. या प्रवासात मानवी सहभागी असणार आहे. ज्याला आदिही नाही आणि अंतही नाही असा परमात्मा अनंत आहे. या परमात्म्याने अनंत ब्रह्मांड निर्माण केले. या अनंताचा शोध घेण्याचा प्रयत्न भारताने शून्यापासून सुरू केला ते चांद्रयानापर्यंत यशस्वी करून दाखवला. अशा या सर्व ज्ञात व अज्ञात शास्त्रज्ञांना विनम्र अभिवादन करून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद. भारत एक सुंदर इतिहास व उज्ज्वल भविष्य असणारा मतभावी गणतंत्र आहे. याच भारताचा इतिहास सांगायला येत आहे 8वीतील विद्यार्थी अंग्रेजीसाठी. नमस्कार, माझं नाव अग्रणी तृप्ती अमित साठे. माझा आजचा विषय आहे शून्यापासून अनंतापर्यंतचा वेध घेणारा भारत. आपल्या भारतात ऋषीमुनींनी, वैज्ञानिकांनी लावलेले शोध हे अगदी विचार करण्यासारखे आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत अध्यात्म जिज्ञासा कधी कधी विज्ञान जिज्ञासा बनते आणि मग डोळ्यांसमोर उभ्या येतात जैसे उदय असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. म्हणजे सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, त्यामुळे तो एका प्रमाणावरून चाललेला आहे की काय असं आपल्याला वाटतं. पण खरं तर सूर्य हा स्थिर आहे हे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं. पृथ्वी गोल आहे की चौकोनी या मुद्द्यावरून 16व्या शतकात सुळावर चढवला गेलेला तो कोपर्निकस सुद्धा एकदा म्हणाला होता की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. जेव्हा युरोपीय गॅलिलिओ सारख्या शास्त्रज्ञांची पृथ्वी आणि सूर्य कोण कोणाभोवती फिरतं यावरच मतमतांतरे चालली होती, त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र त्यांचं हे मत त्यांच्याही आधी कित्येक वर्ष खोडून काढले. इथेच ज्ञानेश्वर माऊलींचा वैज्ञानिक रहस्यवाद आपल्याला दिसतो. असो, ह्या आणि अशा अनेक शोधांची जननी आपली भारतभूमीच तर आहे. पण हे शोध आपण जगासमोर मांडले नाही किंवा सिद्ध केले नाही, त्यांची व्यवस्थित लिखापडी केली नाही म्हणून ते भारताचे नावे लागत नाही.
प्राचीन भारताने तर जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात जगाचे नेतृत्व केले होते. मग ते क्षेत्र गणिताचे असो किंवा तत्वज्ञानाचे, खगोलशास्त्राचे असो किंवा विज्ञानाचे. या विज्ञान क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणारे काही ऋषी आता आपण पाहू. महर्षी कणाद यांच्या मतानुसार जगातली प्रत्येक गोष्ट विभाजित केली जाऊ शकते. एखादी गोष्ट विभाजित करत असताना शेवटी एक असा कण येतो जो विभाजित केला जात नाही. अशा कणाला परमाणू म्हणतात. या अविभाज्य कणाला परमाणू ही संज्ञा प्रथमतः कणाद ऋषींनी दिली. आर्यभट्ट शून्यापासून अनंतापर्यंतचा वेध घेणाऱ्या या भारताकडे बघताना एक नाव आवर्जून घ्यावं लागेल आणि ते म्हणजे आर्यभट्ट. आर्यभट्टांनी त्या काळी अनेक गणितीय संकल्पना मांडल्या होत्या. ग्रहणाविषयी भाष्य करताना ते म्हणतात, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. म्हणूनच आर्यभट्ट हे गणितामध्ये आणि खगोलशास्त्रामध्ये अगदी जिनियस होते. म्हणूनच भारताने आपल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहास आर्यभट्ट हे नाव दिले. पुढचे शास्त्रज्ञ आहेत ब्रह्मगुप्त. जब झिरो दिया मेरे भारत ने तब दुनिया को गिनती आई असं आपण म्हणतो. त्या झिरोचा शून्याचा शोध या ब्रह्मगुप्तांनी लावला. ब्रह्मगुप्तांचे भूमितीतील चक्रीय चौकोनाविषयीचे संशोधन फार महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय वराहमिहिर, भास्कराचार्य यासारख्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावून आपल्या भारताला विज्ञान क्षेत्रात पुढे नेले. हल्लीचे शास्त्रज्ञ काही कमी नाही. त्यांनी तर अनेक विषयात अजून प्रगती केली आहे. हेच उदाहरण घ्या ना, जेव्हा अमेरिकेने आपल्या भारताला सुपर कम्प्युटर देण्यास नकार दिला तेव्हा ही जबाबदारी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, आपल्या पुण्यातल्या विजय भटकर यांनी पेलली आणि आपल्या भारताला परम सुपर कम्प्युटरची निर्मिती करून दिली. या परम सुपर कम्प्युटरमुळे आशिया खंडात, युरोपीय खंडात भारताचे नाव सन्मानाने घेतले जाते. या परम सुपर कम्प्युटरने भारताच्या IT इंडस्ट्रीला नवे जीवनदानच दिले. 3 वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूने पृथ्वीवर पार थैमान घातला, पण याला नियंत्रणाखाली आणणारी लसही आपल्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटनेच बनवली. एवढंच नाही तर ती लस 100 पेक्षा अधिक देशांना निर्यात सुद्धा केली. म्हणूनच सिरम ही जगातली नंबर 1 ची लस उत्पादन कंपनी आहे. काही दिवसांपूर्वीच अशी एक घटना घडली जी घटना भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवली पाहिजे. ती घटना म्हणजे चंद्रयान मोहीम. चंद्रयान 1, चंद्रयान 2 नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा गौरव मिळवणारं हे चंद्रयान 3 नुकतंच प्रक्षेपित होताना आपण पाहिलं. आता तर आपला भारत अवकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे. भारत शून्यापासून अनंतापर्यंत वेग घेताना आता यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे. अशा या यशस्वी देशाचा एक नागरिक म्हणून मी सुद्धा भारतासाठी काहीतरी करू इच्छिते. शेवटी वसंत बापटांच्या कवितेत थोडासा बदल करून म्हणेन, 10 दिशातून अवकाशातून विमानांचे भिरभिरते, अणुरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते. नव्या जगाचे नायक आम्ही, विज्ञानाचे आले भरते, विज्ञानाचे आले भरते. धन्यवाद. हे तिरंगा ती कवी लहरू दे उंच उंच, जय घोषमुखी जय भारत जय हिंद, गरजू दे आसमंत मनस. येत आहेत इयत्ता 8वीची मुलं सादर करायला त्यांचे समूह गीत. उंच उंच गगनात तिरंगा, जे गोरख शिंदे यांनी लिहिले आहे. सा नि ध प म नि ध प म ग
मोठ्या आवाजात बोलायला लागलो तर मी जे काय बोलतोय ते तुम्हाला समजणार नाही, कडकड होईल, त्रास होईल आणि जे आपल्याला कळवायचं आहे, कम्युनिकेट करायचं आहे, जे समजून घ्यायचं आहे त्याला काही अर्थ राहणार नाही. आज सगळ्यात आधी सुरुवात करायच्या आधी मला 2 गोष्टी कराव्याशा वाटतात. एक म्हणजे सर्व मुलांचं अतिशय कौतुक, ज्या पद्धतीने अभ्यासपूर्ण विचार करून कष्ट घेऊन समूहगान असेल, कविता वाचन असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, मुलांनी घेतलेले कष्ट हे खरोखर कौतुकास्पद. दुसरं मला कौतुक करायचं आहे तुम्हा सर्व पालकांचं, कारण तुमच्या संस्काराशिवाय, तुमच्या इनपुटशिवाय, तुमच्या कष्टांशिवाय मुलांना हे इंडिपेंडेंटली करणं अवघड होतं. कारण विषयच कसे होते. नॉर्मली 8वी 9वी 10वीच्या मुलांकरता विषय काय असतात? माझी आवडती व्यक्ती, निबंध, माझा देश किंवा तत्सम इतिहासातले शिवाजी महाराज किंवा विवेकानंद, अशा अनेक विषय हे वक्तृत्वाकरता किंवा निबंधाकरता दिले जातात. आणि त्याच्यावरती भरपूर मटेरियल हे आता AI च्या माध्यमातून किंवा आपण काय वाचन केलेलं असतं, लिखित पब्लिश्ड लेख असतात, याच्यामधनं आपल्याला उपलब्ध असतात. आणि ते कम्प्युटरच्या जमान्यामध्ये कॉपी पेस्ट स्टाईलनी बऱ्याच वेळा ते कंपाईल करून किंवा जसं तसं हे दिलं जातं. हे वाचा म्हणजे होऊन जाईल, पण असं होऊ नये. आणि जे आपल्याला बोलायचं आहे, जे सांगायचं आहे, ज्या विषयावर निबंध लिहायचा आहे, ह्याच्याकरता पालकांना असो वा मुलांना असो काहीतरी कष्ट करून, काहीतरी विचार करून, काहीतरी वेगळेपणा दाखवून अभ्यास करायला लागेल असे विषय आपल्या चारुताताईंनी आणि अवधूतनी दिलेले होते. याबद्दल त्यांचंही कौतुक. तिसरी गोष्ट मला सांगायची वाटेल की नॉर्मली 8वी 9वी मुलं आपली, त्याच्यापेक्षा लहान विद्यार्थी आपण क्लासला पाठवतो. त्या क्लासचं स्वरूप हे शिकवणीचं असतं किंवा अभ्यास वर्गाचं असतं. सिलेबस जे असतं ते परत परत शिकवण्याचं काम या क्लासेसमध्ये मेजॉरिटी टाईम चालत असतं. पण चारुताताईंचं आपण जर क्लासचं नाव बघितलं तर गोखले कोचिंग क्लासेस असं सार्थ आहे असं मला वाटतंय. कारण कोचिंग या शब्दाचा अर्थ मुलांना त्यांच्याबरोबर किंवा जो आपला सब्जेक्ट आहे ज्याला कोचिंग करायचं त्याबरोबर कोच सुद्धा तो प्रवास एकत्रितरित्या करत असतो. आणि त्याच्यामधनं बारीक सारीक स्कूल फिडिंग न करता, म्हणजे कोचिंग जे प्रोफेशनल कोचिंग जे चालतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्कूल फीड नाही केली जात. तुमची क्षमता वाढवण्याचं काम बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे केलं जातं तुमच्यानं कोचकडनं. याचं वेगळं ट्रेनिंग पण मिळतं. म्हणजे कोचिंग इज नॉट ट्रेनिंग. कोचिंग म्हणजे सराव नाही, कोचिंग म्हणजे शिकवणं नाही. तर कोचिंग म्हणजे तुमचे जे अंगभूत गुण आहेत, तुमच्यामध्ये ज्या क्षमता आहेत, तुमच्यामध्ये जे करण्याची ताकद आहे त्याची एनहॅन्समेंट करणं आणि सर्वांगीण प्रगती कशी होईल सब्जेक्टची, जो ज्याला कोच करायचं त्याची सर्वांगीण प्रगती कशी होईल, त्याचे आतले इनर मोटिव्स जे आहेत ते बाहेर येऊन त्याचं पोटेन्शियल कसं रीच करता येईल अशा प्रकारचा हा कोचिंगचा प्रोग्राम असतो. आणि चारुताताईंचं तर खरंच कौतुक आहे की या क्लासच्या माध्यमातून त्यांचं नुसतं नाव कोचिंग असं न म्हणता हे जे कार्यक्रम गेले 3-4 वर्ष कन्सिस्टंटली करतायत, विचारपूर्ण करतायत, त्याच्यामध्ये हा एक भाग हा इंटेन्शनली ते त्याच्यात आणतायत आणि त्यांनी ठेवलेलं कोचिंग क्लासेस हे नाव सार्थक करतायत. त्यामुळे त्यांचंही कौतुक. सगळ्यात आधी मला इथं येण्याची, इतका सुंदर कार्यक्रम बघण्याची, वक्तृत्वाचे विचार ऐकण्याची आणि संधी दिली आणि हा मान दिला त्याबद्दल मी भाषणाच्या आधी आभार मानतो. माझ्या काय 10-12-15 मिनटं जेवढं मी बोलू शकेन, नाही बोलू खूप शकेन, पण आपण सहन करू शकतो एवढं बोलू शकेन. त्याचे 2 भाग मला करायचे वाटतात. एक म्हणजे पहिला जो विषय आहे तो वक्तृत्व स्पर्धा या विषयाने थोडंसं मी बोलणार आहे. आणि नंतर अवधूत सरांनी सांगितल्याप्रमाणे एंटरप्रेन्योरशिप जो माझाही आवडता विषय आहे आणि जो आवश्यक विषय आहे त्याच्यावरती थोडे विचार व्यक्त करायचा प्रयत्न करेन. वक्तृत्व म्हणजे काय असतं? वक्तृत्वाचे वेगवेगळे आयाम असतात, प्रकार असतात. मुळात वक्तृत्व हे कशा करता
असा जर आपण विचार केला तर वक्तृत्व हे एक अतिशय चांगलं टूल आहे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता किंवा लोकांना एखाद्या विचाराने प्रेरित करण्याकरता. वक्तृत्वाचा उपयोग किंवा वक्तृत्वाचा अर्थ, वक्तृत्वाचा पर्पज हा मास कम्युनिकेशन आणि मास इन्स्टिगेशन करण्याकरता वक्तृत्व असतं. वक्तृत्व म्हणजे पाठांतर नव्हे. वक्तृत्व ही खूप मोठी संज्ञा आहे. वक्तृत्वामध्ये तुमचे विचार, तुमचा अभ्यासपूर्ण आधीचं झालेलं वाचन, त्याच्यावरती तुम्ही केलेलं चिंतन, त्याच्यावरती तुम्ही केलेलं मनन, त्याच्यावरनं तुमचे व्यक्त झालेले विचार, त्याचं झालेलं प्रगटीकरण जे तुमच्या देहबोलीतनं, तुमच्या आवाजाच्या चढउतारातनं, तुमच्या दृष्टीफेकीमधनं, तुमच्या एकंदरीत प्रेझेंटेशन ज्याला आपण हल्लीच्या मराठी भाषेत म्हणू, अशा प्रेझेंटेशन स्किलमधनं किती प्रभावीपणे हे समोरच्यापर्यंत पोहोचतंय हे व्यक्त करण्याची कला म्हणजे वक्तृत्व. जमलो. आपण समजा म्हणलं की उत्कृष्ट वक्तृत्व कोणाचं होतं किंवा आहे, तर कोणाचं नाव घ्यायचं म्हणलं? अटल बिहारी वाजपेयींचं नाव येतं, आपण ऐकलंय सगळ्यांनी. आचार्य अत्रेय होते, अनेक होते, पण आपल्याला आता माहिती असलेले लोक म्हणजे पालकांना नक्की माहिती असतील असे उत्कृष्ट वक्ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होते आणि सर्व मुलांना माहिती असतील असे उत्कृष्ट वक्ते मोदीजी आहेत. आजचं उदाहरण. अनेक ह्याच्यापेक्षा अनेक खूप चांगले वक्ते हे आपल्या देशामध्ये आहेत आणि शिवखेरा असेल, आणखी ट्रेनर्स असतील, खूप लोक अतिशय चांगलं बोलतात. हे बोलताना आपण जर बघितलं, आपण जर त्यांची कला किंवा त्यांचं एक्सपर्टीज हे जे स्किल आहे हे आत्मसात करायचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हे वक्ते लिहून आणलेलं पाठ करून बोलत नाही. कारण वक्तृत्वामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती तुमच्या समोर जे श्रोते आहेत त्यांचा फीडबॅक घेणं. तुम्ही जे सांगताय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही, जे पोहोचतंय ते त्याच अर्थाने पोहोचतंय की नाही आणि त्याच्यातनं जो बोध व्हायला हवा तो तसाच बोध होतोय की नाही याचा फीडबॅक वक्त्याला स्टेजवरनं दूरनं हा घ्यायला लागतो आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचतोय ना हेही बघायला लागतं. त्यामुळे वक्तृत्वामध्ये महत्त्वाचा भाग हा तुमचा रिटर्न जो ज्याला रिव्हर्बरेशन म्हणतात, साऊंड टेक्नॉलॉजीमध्ये ज्याला रिव्हर्बरेशन म्हणतात, म्हणजे तुम्ही एक आवाज टाकला की समोरच्या वस्तीवरती आदळून तो जो परत येतो त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारा व्हॉल्यूम, त्याचा येणारा डिस्टर्बन्स, त्याच्यातनं येणारा संदेश हे ॲनालाइज करण्याकरता जी क्षमता लागते त्याला रिव्हर्बरेशन म्हणतात. तर असा फीडबॅक हा तुमच्या श्रोत्यांकडनं हा घेणं हे अतिशय आवश्यक असतं. वक्तृत्व म्हणजे मला काय वाटतंय ते मी ठरवून आलो होतो, मी वाचलं, मी बोललो, मी फार फार खड्या आवाजामध्ये सगळं सांगितलं आणि मी निघून गेलो. अशा वक्तृत्वाला अर्थ असतो ते पाठांतर असतं. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा आपण जेव्हा म्हणतो म्हणजे मला खरं तर आनंद वाटला की एका स्पर्धकाने हातात कागद घेऊन आणला होता. फक्त मला सुधारणा काय त्याच्यात सांगावी अशी वाटली की कागद लिहून आणावा पण तो आधी वाचलेला असावा, आधी त्याच्यात काय म्हणलंय आणि ते कुठल्या क्रोनॉलॉजीने म्हणलंय हे प्रॅक्टिस केलेली असावी किंवा याचं मनन केलेलं असावं. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार किती प्रॅक्टिस लागते याला फरक पडतो. एखाद्याचं एकदा वाचलं की लक्षात राहतं की मुद्दे मला कशानंतर काय बोलायचं आणि मग अडचण आली तर वाचून बोलायला काहीच हरकत नसते. कारण शेवटी वक्तृत्वाचा पर्पज हा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवणं, पाठांतर किती उत्कृष्ट आहे हे दाखवणं याच्याकरता वक्तृत्वाचा पर्पज नसतो, वक्तृत्व स्पर्धेचाही नसतो. किंवा आज जे आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याचाही तो पर्पज होता असं माझं इम्प्रेशन नाही, असं मला वाटत नाही. कारण नाही तर पाठांतर स्पर्धा म्हणलं असतं ना. पाठांतर स्पर्धा नव्हती, वक्तृत्व स्पर्धा होती. आणि ती कशा करता होती? चांगली गोष्ट काय आहे, शाळांमधनं ज्या वक्तृत्व स्पर्धा चालतात किंवा इंटर स्कूल इलोक्युशन कॉम्पिटिशन असं आता म्हणतात, अशा चालतात, त्याच्यामध्ये काही शाळांमधले निवडक मुलं जे शिक्षकांच्या डोळ्यासमोर असतात त्यांच्याकडनं तयारी करून त्यांना परीक्षेला स्पर्धेला पाठवलं जातं. पण क्लासची चांगली गोष्ट अशी की प्रत्येकाला जवळजवळ हे कंपल्शन होतं की तुम्ही हे कराच, जसं जमेल तसं करा, जसं येईल तसं करा, जी जिथनं मदत घेता येईल ती मदत घेऊन करा आणि आता चुका झाल्या तरी चालतील, सगळेजण आपलेच आहेत, इथं कोणाला मेडल मिळणार नाही हे अर्थात बक्षीस आहेत भरपूर आहेत पण नाही जमलं तर शिक्षा होणार नाहीये. पण ह्याच्यातनं तुमच्या गुणांना चालना मिळेल,
तुमच्या गुणांचा विकास होईल. आणि का होईल तर वक्तृत्व सभाधिकपणा म्हणजे माझ्याकडे जे रकाने आहेत त्याच्यामध्ये कुठेही पाठांतर हा विषय याला मार्ग नाही आहे. तुम्ही किती उत्कृष्ट पाठांतर करता हे याला अर्थ नाही आहे. कारण पाठांतर जे असतं ते थोड्या वेळाने त्याच्यात अंतर पडत जातं, ते लक्षात राहत नाही. पण त्याची जर समज आपल्याला आली असेल, आपला त्याच्यामधला अभ्यास असेल, आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी आपण ग्रहण केलेलं असेल तर ते आपल्या कायमचं लक्षात राहतं आणि ते आपल्या वागणुकीमध्ये आपल्या भविष्यामध्ये त्याचा उपयोग हा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे पाठांतराकरता मार्ग नव्हते, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींकरता मार्ग असते. एखादा आडला मध्ये थांबला वगैरे केलं किंवा अरे हे कधी होतं की आता मी बोलायचं काय सुचत नाही, हे कधी होतं जेव्हा पाठांतर केलेलं असतं ना तेव्हा पुढचं बोलायचं सुचत नाही असं होतं. जेव्हा तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केलेला असतो, त्याच्यावरती मनन केलेलं असतं, तुम्हाला काय बोलायचंय हे माहिती असतं, तेव्हा तुम्ही मध्ये अडखळला तरी तुम्ही चालू ठेवता. म्हणजे रंगमंचीय भाषेमध्ये त्याला माती खाणे असं म्हणतात की नाटक चालू असताना काय होतं की तुम्हाला माहिती असतं प्रॅक्टिसमध्ये की कशानंतर काय म्हणायचंय, कुठल्या टायमिंगला काय म्हणायचंय, कोणी आल्यानंतर कोणाचा कोणता डायलॉग आहे हे तुम्हाला माहिती असतं प्रॅक्टिस करत असताना. पण समोर जे बसलेले लोक असतात नाही काय माहित नसतं. त्यामुळे तुम्ही चुकला तर तसंच चालू ठेवायचं असतं, कारण तुम्ही चुकलेले दाखवायचं नसतं. तसं आपण जर पाठांतर करून बोलत असू तर आपण चुकलोय हे दाखवलं जातं. आणि जर आपण पाठांतर केलंच नसेल आणि तो विषय समजून घेतला असेल तर एक मुद्दा पुढे मागे झाला तर फार मोठा फरक पडत नाही. दुसरी गोष्ट अशी की पाठांतर आपण केलं असेल तर आपण घाई असते की अरे मला ह्याच्यानंतर हे वाक्य बोलायचंच आहे आणि मी ते आरशासमोर बरोबर प्रॅक्टिस केली आहे तसं मला बोलायचं आहे, आईसमोर होती तिच्यासमोर प्रॅक्टिस केली आहे तसं मला बोलायचं आहे, मग मी चुकलो की अरे नको मग परत चालू धावपळ चालू असते. पण जर तुम्ही विचार करून बोलत असाल, तुम्ही मनन केलं असेल, तुम्ही वक्तृत्व गुण आत्मसात केला असेल तर तुमच्या भाषणाला एक पेस येतो, मधला पॉज येतो. त्या पॉजमध्ये तुम्हाला पुढचा विचार करण्याची वेळ मिळतो. आणि तुम्ही चुकलेले हा थांबलाय, हा पॉज घेऊन थांबलाय का आठवत नाही म्हणून थांबलाय हे कळत नाही. आणि तो वक्त्याचा ॲडव्हान्टेज असतो की हा वक्ता या स्पीडनी बोलतो, मग तो मध्ये विसरला तरी सुद्धा इट्स पार्ट नाही ना, विसरला तसं असेल, विसरला कळतो पण आम्हाला की तो विसरला. त्यामुळे मधला पॉज आणि त्या पॉजमध्ये येणारा फीडबॅक म्हणजे आता मी जो विषय बोलतोय हा समोरच्यांना ॲप्रिशिएट होतोय की नाही, हा समोरच्यांपर्यंत पोहोचतोय की नाही हे मला कसं कळतं तर मी जेव्हा सगळ्यांकडे पाहतो. मी जर पाठांतर केलं असेल तर मी परीक्षकांकडे बघून बोलतो किंवा कुठेतरी मध्यात बघून बोलतो, शून्यात नजर लावून बोलतो, कारण माझ्या डोळ्यासमोर ती अक्षर दिसत असतात की याच्यानंतर मला हे बोलायचं, याच्यानंतर हा पॅराग्राफ आहे. त्यामुळे प्रेक्षक काय करतायत ह्याच्याकडे माझं लक्ष नसतं अजिबात. पण जेव्हा आपण वक्तृत्व करता स्टेजवरती उभे राहतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये संबंध सभागृहामध्ये जर आपलं लक्ष असेल तर आपल्याला कळतं की आपण जे बोलतोय ते योग्य आहे का, ते अयोग्य आहे का, ते लोकांपर्यंत पोहोचतंय का आणि लोकांना आवडतंय का. पहिली गुण काय असते, लोक खाली बघायला लागले की आपल्याला चुकतंय असं समजायचं, कारण आपल्या हातात मोबाईल असतो, त्याच्यावरती गेम चालू होतात, बबल ब्रेकर, नंतर काय कॅन्डी क्रश हे कळतं. त्याच्या पुढची जी स्थिती असते ती साधारणतः मागे मध्ये कुजबूज चालू होते, कुजबूज की काय नेहमीच असं काय नवी असतं का, काय पण उगा टेकोजीराव सांगायला आलं. म्हणजे आता हे काय पण टेकोजीराव सांगायला आले हे वक्तव्य हे साधारणतः 80 वर्षाच्या प्रौढांकडनं येऊ शकतं जे योग्य असतं अनेकाला, आणि ते 5 वर्षाच्या मुलाकडनं येऊ शकतो हा कोण मला सांगणार. त्यामुळे हे आपल्याला आपल्या फीडबॅकमधनं आपण जेव्हा बघतो सगळीकडे सगळ्या बाजूनी विचार करतो आणि लोकांच्या डोळ्यात बघतो तेव्हा कळतं की आपण सांगतोय हे त्यांना याच्यातनं त्यांना काहीतरी जास्ती मिळतंय किंवा त्यांना ऑलरेडी माहीत असलेलं रिफ्रेश होतं. आणि असं जर होत असेल तरच आपल्या वक्तृत्वाला, आपल्या विषय मांडणीला, आपण घेतलेल्या मुद्द्यांना काहीतरी अर्थ येतो. नाहीतर पाठांतर लग्न लागतात तर मंगलाष्टक म्हणतच असतात गुरुजी, तसं सभा चालू असते तर पुढं वक्ता बोलतच असतो. आपण वाट बघत असतो अरे कधी मला फोन येते, कधी काय होतंय, कधी कोण माणूस होतं, आणि खरा बोलणारा जो आहे तो कधी जागेवरती येतो. ही स्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली असेल. दुसरा मुद्दा असा आहे
की वक्तृत्व जेव्हा करायचं असतं, जेव्हा एखाद्या विषयावरती वक्तृत्व करायचं असतं, त्याचे 3 अर्थ किंवा 3 आयाम हे लक्षात घ्यायला पाहिजे. पहिला जो आहे तो शब्दार्थ आहे, म्हणजे शब्दात काय लिहिलंय याचा अर्थ आहे. दुसरा जो आहे तो भावार्थ आहे, म्हणजे ते शब्दसमूह एकत्र आल्यानंतर त्याच्यातनं काय अर्थ प्रतिध्वनित होतो त्याला भावार्थ म्हणतात. आणि तिसरा जो आहे तो अन्वयार्थ आहे, म्हणजे शब्दार्थ आणि भावार्थ या दोन्हीचं इंटरप्रिटेशन करून, ज्याला आपण डिडक्शन असं नॉर्मल मराठीमध्ये म्हणून, तसं डिडक्टिव्ह मिनिंग हा त्याचा अन्वयार्थ आहे. आपल्याला जेव्हा एखादा विषय मिळतो किंवा आपण एखादी मुद्देसूद मांडणी करतो तेव्हा या तिन्ही अर्थांचं आकलन हे आपण करायला पाहिजे. आणि हे तिन्ही अर्थ आपल्याला जसे जायला हवेत, आपल्या श्रोत्यांकडे जसे जायला हवेत तसे जातील याची दक्षता आपण घ्यायला पाहिजे. कारण वक्तृत्व किंवा कम्युनिकेशनमध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी जी असते ती कम्युनिकेटरकडे असते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो आणि काय होतं. त्याच्याच बरोबर टाइम अँड प्लेसमेंट असेही 2 कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला वक्तृत्वामध्ये लोकांशी बोलताना, भाषण देताना किंवा छोट्या टीम समोर लीड करतानाही महत्त्वाचे असतात. हे काय आहे ते थोडक्यात सांगतो आणि पहिला भाग संपवतो. भावार्थ म्हणजे शब्दार्थ. एखादी कोणीतरी ठरवलं की मी हे काम करणार आहे आणि दुसरा त्याला म्हणतोय बघतो मी कसं तू काम करशील हे मी बघेन. सोपं आहे की मी एक काम करणार आहे, मी उद्या 5 किलोमीटर जाणार आहे चालत. दुसरा म्हणतो बरं बरं जाणार आहेस का, बरं बघतो मी कसं जाशील किंवा मी बघीन कसं जाशील. भावार्थ काय, शब्दार्थ काय, तू चाल मी पाहतो, हा शब्दार्थ झाला. भावार्थ काय, असं काय बघतोच, मी 4 किलोमीटर गेलो होतो म्हणून तू 5 किलोमीटर जाणार आहेस का, बघतोच मी कसं जाशील, हा भावार्थ झाला. आणि अन्वयार्थ काय, तर असं जो म्हणणारा माणूस आहे की बघतोच मी, तो माणूस आपल्याला काय करू शकेल मी चालायला लागल्यावर, हे जर मी शोधू शकलो, हे जर मी पाहू शकलो आणि त्याच्यावरती मी रेमिडियल ॲक्शन किंवा प्रिएम्प्टिव्ह ॲक्शन घेऊ शकलो तर त्याला मी अन्वयार्थ लावला असं म्हणता येईल. सो विषय जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा त्या विषयाचा शब्दार्थ काय आहे, अन्वयार्थ काय आहे आणि भावार्थ काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. तर आपल्याला जे बोलायला सांगितलं आहे ते आपल्या श्रोतृवृंदापर्यंत किंवा आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पुरेशा इंटेन्सिटीने, पुरेशा जोराने, पुरेशा पद्धतीने हे पोहोचू शकतं. आणि असं जर पोहोचू शकत असेल तर तुमचं वक्तव्य करण्याचा किंवा तुमचा वक्ता होण्याचा, तुमचा भाषण करण्याचा उपयोग हा होतो. नाहीतर पालथ्या गड्यावर पाणी. कीर्तनकार येतात, कीर्तनकार कीर्तन करतात, उत्कृष्ट कीर्तन करतात, टाळ्या वाजवतात, लोक मागे वाटी वळत असतात. कीर्तन झाल्यावर भजन करतात आणि सगळे आपापल्या घरी निघून जातात. दुसरा कोणी कीर्तनकार तिथं परत कीर्तन करायला यांच्यातनं तयार होत नाही. त्यामुळे आपण जर ह्याचा विचार केला, चौथी गोष्ट मी तुम्हाला 2 मुद्दे जे सांगितले, टाइम अँड प्लेसमेंट, ते असे की आत्ताची स्थळ काळ सापेक्षता असं त्याला सोप्या मराठीत म्हणता येईल. म्हणजे मला काय बोलायचं आहे, कोणासमोर बोलायचं आहे या काळाचंही भान पाहिजे आणि या स्थळाचंही भान पाहिजे आणि त्याचा कॉन्टेक्स्ट, त्याचा संदर्भ कसा आहे याचंही ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. मी एकदा माझ्या एका स्नेहांकडे जेवायला गेलो होतो. भरपूर पदार्थ केलेले होते, सुंदर जेवण होतं. वरण भात होता, भाजी होती, आलूची भाजी होती, पाटवडी होती, पुरी होती, श्रीखंड होतं, सगळं होतं. जेवत असताना मी म्हणलं वा, पाटवडी अतिशय सुंदर झाली वहिनी. पुढची रिॲक्शन काय होती वहिनींची, पाटवडीचं ताट आणून समोर असं ठेवलं, ठाप. म्हणलं अरे काय झालं, मित्राला विचारलं काय झालं, काय पाटवडीच फक्त चितळ्यांकडची होती. इथं माझं काय चुकलं, माझी प्लेसमेंट चुकली. मी काय म्हणायला पाहिजे होतं, स्वयंपाक उत्कृष्ट झालाय, पाटवडी मला फारच आवडली. मग जरा माइल्डनेस आला असता आणि वहिनीने सांगितलं असतं हो ना ती चितळ्यांकडचीच आहे, आनंदाने सांगितलं असतं, कारण आधी सांगितलेलं होतं सगळा स्वयंपाक छान झालाय. त्यामुळे आपण हेच
हीच पद्धत ही आपल्याला सगळ्यांच्या मध्ये बोलताना ध्यानात ठेवायला लागते की आपण काय बोलतोय, कसं बोलतोय आणि कोणासमोर बोलतोय. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की माझ्यापेक्षा वयस्कर, माझ्यापेक्षा अनुभवी, माझ्यापेक्षा प्रगल्भ असेही अनेक जण इथे आहेत आणि अगदी छोटे राघव आणि केशव सारखे छोटी छोटी मुलं पण इथे आहेत. ह्या सगळ्यांच्या मध्ये मी बसणारं जर बोलायचं असेल तर सगळ्यांना एंगेज करायला पाहिजे, सगळ्यांना जमेल, सगळ्यांना भावेल, सगळ्यांना रुचेल असं माझं वक्तव्य असलं पाहिजे. याचं भान मला कोणत्याही प्रकारच्या वक्तृत्वामध्ये असलं पाहिजे. सो या 4-5 गोष्टी जर लक्षात आपण ठेवल्या तर आता 8वीतली मुलं 9वीत जातील, 9वीतली 10वीत जातील, त्यांना पुढच्या स्पर्धेमध्ये यांचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं. तिसरी गोष्ट अशी की कुठल्याही स्पर्धेकरता आपण जर ऑल्सो रॅन कॅटेगरीत असू, म्हणजे हा जसं करतोय तसंच हा करतोय, एकाला झाकावा, दुसऱ्याला काढावा, दुसऱ्याला झाकावा, तिसऱ्याला काढावा, तर आपली पडणारी छाप ही पुरेशी नसते. सो तुम्ही जी कोणती गोष्ट करता, ज्या कोणत्या परीक्षेमध्ये उतरता, ज्या कोणत्या स्पर्धेमध्ये उतरता, त्याच्यामध्ये तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे हे जर तुम्ही दाखवू शकलात तुमच्या कृतीमधनं, तुमच्या वक्तव्यामधनं, तुमच्या शारीरिक भाषेमधनं, तर तुम्हाला नक्की यश जास्ती चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. आणि हे जसं तुमच्या विद्यार्थी दशेतल्या स्पर्धांमध्ये आहे तसंच हे तुमच्या आयुष्यातल्या पुढच्या वाटचालीमध्ये, ज्याला तुम्ही करिअर म्हणता, त्याच्यामध्येही हेच महत्त्वाचं आहे. मग तुम्ही स्वतः उद्योजक असाल, नोकरी करत असाल, सामाजिक काम करत असाल किंवा कला क्षेत्रामध्ये असाल किंवा आणखी कुठे असाल, हाऊ आर यू डिफरंट हे आपण डिफाईन करणं आणि ते आपण एक्झिक्यूट करून डिस्प्ले करणं, विचार करून आत्मसात करणं आणि ते इतरांना जाणवेल, कळेल आणि भावेल या पद्धतीने समोर आणणं हे प्रत्येक वेळेला अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि त्याच्यामुळे तुमचं यश हे जास्ती चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत येऊ शकतं. आत्ता याच्यातला फार मोठा भाग कळला नसेल तर शब्द लक्षात ठेवा, त्याचा भावार्थ आणि अन्वयार्थ काही वर्षांनी कळेल. हे झाला परीक्षेचा विषय, स्पर्धेचा विषय. आणि मला परीक्षण करायला सांगितलं होतं म्हणून त्याच्यातनं मला तुम्हाला जे सांगावं असं वाटलं त्याबद्दलचा विषय. दुसरा विषय असा आहे की मला मी औद्योगिक प्रस्तावना जेव्हा केली तेव्हा तो म्हणला की आम्ही एंटरप्रेन्योर्सला जाऊन बोलवतो. का बोलवतो एंटरप्रेन्योर्सला? तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सोशलिस्टिक पॅटर्न होता. स्वातंत्र्य मिळालं, आत्ता बोलताना सुद्धा मला एक चुकीचंही असेल मी, पण बोलताना वक्ते आपले भाषण करत असताना किंवा वाचन करत असताना किंवा पाठांतर करत म्हणत असताना लक्षात असाल की आपली समज भारत कधीपासून अस्तित्वात आला ही 47 पासून चालू होती. स्वातंत्र्य मिळालं आणि भारत देश स्वतंत्र झाला, भारत आमचा देश आहे 47 पासून. त्याच्या आधी भारत राष्ट्र म्हणून कुठे जातो आणि तेव्हा काय परिस्थिती होती? आपण म्हणतो की इंग्रज इथं का आले, सोने की चिडिया होती. आक्रमक बाहेरचे इथं का आले, सोने की चिडिया होती. सोने की चिडिया का होती? त्याचा धूर निघत होता म्हणजे काय होत होतं? तो धूर कसा निघत होता? तो नोकऱ्या करून निघत होता का? तेव्हा ऑर्गनाइज सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर, सोशलिस्टिक विचारसरणी असं काय होतं का? असा जर आपण विचार करायला लागलो, आता हा विषय फार मोठा मांडणार नाही, पण असं जर आपण विचार करायला लागलो तर पूर्वीच्या काळी आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट नव्हती, कारण क्रिएशन होती, टेक्नॉलॉजी आपल्याकडे होती. मी रामायण महाभारतात जाणार नाही की पुष्पक विमान मग खरं होतंच का, मग काय ब्रह्मास्त्र तसं काही होतंच का वगैरे सोडून देऊ आपण. पण नोन ज्या गोष्टी आहेत, ॲल्युमिनियम, झिंक जास्त तयार करण्याची टेक्नॉलॉजी भारतामध्ये होती, मिनिएचर स्वरूपामध्ये होती. आणि त्या टेक्नॉलॉजीचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे जे धातू आहेत ते मेल्ट केल्यानंतर त्याच्यातली मळी, घाण ही जी येते ही वरच्या बाजूला येते तापवल्यावर. जस्त मात्र हलका असल्यामुळे मळी, घाण सगळी खाली जाते आणि जस्त वरती येते. ते वरचं जस्त काढून मोकळं कसं करायचं इज अ क्रक्स ऑफ द टेक्नॉलॉजी. ही झिंक मध्ये भारतामध्ये होती. लोह किंवा ज्याला आपण अशोक स्तंभ उदाहरण आहे, एवढी शेकडो वर्ष तो तिथे अशोक स्तंभ उभा आहे. त्याचं मेटलर्जिकल कॉम्पोजिशन आपल्याला अजूनही माहिती नाही कसं केलंय. आयुर्वेद आहे, सर्जरी आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी म्हणून तेव्हा जी होती ती अतिशय प्रगत
डेव्हलप झालेली होती. त्यामुळे इंग्रजांनी आमच्याकडे टेक्नॉलॉजी आणली, औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये आली आणि मग आम्ही कपडे घालायला शिकलो किंवा आम्ही माल बनवायला शिकलो. हे पसरलेलं धादांत असत्य आहे. आपल्याकडे अतिशय उत्कृष्ट टेक्नॉलॉजी होती, ती स्थानिक आणि स्थानसापेक्ष टेक्नॉलॉजी होती आणि ती होती म्हणून आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. मग त्याला आपण जाती व्यवस्था म्हणू, त्याला आपण चतुर्वर्ण व्यवस्था म्हणू, त्याला आपण 4 आश्रमांचा देण होती असं म्हणू, त्याला आपण आपली प्रत्येकाची हत्तीची गोष्ट म्हणते तुम्हाला. 4 आंधळे असतात, त्यांच्यासमोर एक हत्ती उभा राहतो. एक जण मागं हात लावतो म्हणतो ही दोरी आहे, दुसरा सोंडेला हात लावतो म्हणतो हा पाईप आहे, तिसरा पायाला हात लावतो म्हणतो हा खांब आहे. कोणीच ओळखू शकत नाही की हा हत्ती आहे. तसं आपण त्याला वेगवेगळी आपल्या परसेप्शननुसार वेगवेगळी नावं देऊ, पण परिस्थिती बदलत नाही की तेव्हा आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. कारण प्रत्येकजण उद्योगरत होता, उद्योगरत प्रत्येकजण होता, प्रत्येकजण व्हॅल्यू ॲडिशन करत होता, प्रत्येकजण व्हॅल्यूचं क्रिएशन करत होता आणि कोणीही नोकरी मागायला हिंडत नव्हतं. कारण प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय, स्वयंरोजगार, व्यापार, जगभरामध्ये व्यापार होता. व्यापार, वस्तुनिर्मिती, ऑर्गनाइज सेक्टर मधली सुद्धा वस्तुनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती. ही इंग्रज येण्याच्या आधीच्या काळापर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होत होती. आणि आपली जी मगाशी 2 भाषणांमध्ये विचार आला की परकीय आक्रमणामुळे आपला देश हा शून्यापर्यंत गेला आणि आता तिथनं आम्हाला अवकाश इन्फिनिटीपर्यंत जायचं आहे. तर ही परिस्थिती आपण आपलं स्वत्व, आपण आपला स्वाभिमान, आपण आपलं कर्तव्य आणि आपण आपला धर्म म्हणजे कर्तव्य अर्थाने, धर्म म्हणजे पूजा पद्धती नव्हे, पण धर्म म्हणजे मी काय करायचं आहे, मला पर्पज काय आहे माझा, मी कुठं जायचं आहे, मला काय व्हायचं आहे आणि माझं जे पॅशन आहे तेच माझं प्रोफेशन आहे का, किंवा माझं जे प्रोफेशन आहे तेच मी पॅशन म्हणून वापरतो का. हा विचार आपण विसरलो, आपण परावलंबी झालो, आपण परावलंबित्व स्वीकारलं म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो, म्हणून आपली आत्महत्या झाली. त्याच्यानंतर विचार आला तो स्वदेशीचा विचार आला. अवधूतने सांगितलं तसं टिळकांनी, सावरकरांनी, गांधीजींनी सुद्धा स्वदेशीचा विचार आणला. त्याच्यातनं थोडा उद्यमिता वाढली, थोडं लोकांना इन्स्पिरेशन मिळाली. आता विचार जो आलाय तो स्वावलंबनाचा विचार आहे. स्वदेशी आणि स्वावलंबन याच्यामध्ये थोडा फरक आहे आणि स्वावलंबन आणि आत्मनिर्भर याच्यामध्ये सुद्धा थोडा फरक आहे. स्वदेशी म्हणजे काय, जे देशात तयार होतं ते स्वदेशी. स्वावलंबन म्हणजे काय, माझ्या गरजा मी स्वतः माझ्या भागवतो, हे स्वावलंबन. आणि आत्मनिर्भर म्हणजे काय, मी माझ्या क्षमतांवरती, माझ्या विचारांवरती, माझ्या कृतीवरती इतरांच्याही गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो, मी एक्सपोर्ट करतो, मी ॲडव्हान्स झालो आहे, मी विश्वगुरू होणार आहे, मी सगळ्यांना दृष्टी देणार आहे, मी सगळ्यांच्या पुढे जाणार आहे. हा आत्मनिर्भरपणाचा भाव त्याच्यामध्ये आता आपण बोलतो. पण हा आत्मनिर्भर भाव आणि आपल्याला जी प्रगती हवी, आपल्याला जो सुबत्ता हवी, आपल्याला जे सर्वसमावेशक, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह प्रॉस्पेरिटी म्हणू, सर्वसमावेशक उन्नती हवी आहे. उन्नती म्हणजे फक्त आर्थिक नसते, मानसिक असते, शारीरिक असते, कौटुंबिक असते, सामाजिक असते, आध्यात्मिक असते. ही उन्नती आपल्याला जी हवी आहे, जो आनंद आपल्याला मिळवायचा आहे, तो मिळवण्याकरता मार्ग कोणता, तर तो मार्ग हा कृतीचा असला पाहिजे, तो स्वतः करण्याच्या कृतीचा असला पाहिजे. त्याच्याकरता आपण स्वतः काहीतरी कष्ट घेऊन इतरांनाही त्याच्यातनं मदत होईल असं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यातनंच आपली उन्नती, आपल्या देशाची उन्नती, आपल्या देशाची प्रगती आणि आपल्या देशाची सार्वभौमत्व हे अस्तित्वात राहणारे, हे वाढणार आहे. अवधूत मला जे म्हणला की एंटरप्रेन्योर्स आपल्या देशामध्ये होणं आवश्यक आहे, पण ते एंटरप्रेन्योर्स पालकांना सांगून होणार नाही. तुम्ही जर विचार केला की हे वक्तृत्व कशा करताय, तर हे वक्तृत्व माझ्यातले नेतृत्व गुण विकसित होण्याकरता आहे. माझ्यातले नेतृत्व गुण विकसित झाले तर मी एखादी टीम लीड करू शकेन, मी एखादी संस्था लीड करू शकेन, मी एखादं काम हे टीमवर्कनी शेवटपर्यंत नेऊ शकेन. आणि ते नेण्याकरता माझ्यामध्ये कोणते गुण पाहिजे, तर वक्तृत्व हा त्याच्यातला एक महत्त्वाचा गुण आहे. कारण तुमच्याकडे जर वक्तृत्व नसेल, म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये
एक म्हण आहे की बोलणाऱ्याचे काजूही खपत नाहीत, न बोलणाऱ्याचे काजू खपत नाहीत, बोलणाऱ्याचे शेंगदाणे पण खपतात. तुम्ही जर कम्युनिकेटिव्ह असाल, तुम्ही जर तुमचा विचार, तुमचं म्हणणं प्रभावीपणे पोहोचवू शकला तर लोक तुम्हाला फॉलो करतील, तर तुमचा व्यापार वाढेल, तर तुमचा व्यवसाय वाढेल, तर तुमचा प्रभाव वाढेल, तर तुम्ही लोकांना इन्स्टिगेट करू शकाल, तर तुम्ही लोकांना उद्युक्त करू शकाल. आणि तुम्ही जर लोकांना उद्युक्त करू शकलात तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. आपण जगातल्या टॉप यशस्वी लोकांची यादी काढली, मग ती आध्यात्मिक यशस्वीता असेल, सामाजिक यशस्वीता असेल, आर्थिक यशस्वीता असेल किंवा प्रोफेशनल या राजकीय असेल, अशी जर यादी काढली तर एकलकोंडा एकटाच माणूस अतिशय यशस्वी झालाय असं दिसतं का? एखाद दुसरी उदाहरणं असतील, म्हणजे ज्याला आपण एक्सेप्शन म्हणू अशी. पण बहुतेक यशस्वी झालेले लोक हे चांगल्या पद्धतीचे लीडर आहेत, त्यांना खूप जास्ती चांगल्या पद्धतीचे फॉलोअर आहेत आणि त्या फॉलोअर्समधनं कोणीतरी लीडर त्यांना उभा करता येतोय. ही जी लिडरशिप क्वालिटी आहे ही प्रत्येक ठिकाणी उपयुक्त ठरेल. त्याच्याकरता वक्तृत्व महत्त्वाचं आहे, त्याच्याकरता त्याचा विचार महत्त्वाचा आहे, पाठांतराचा उपयोग नाही. त्याच्याकरता त्याच्यातलं ज्ञान महत्त्वाचं आहे, त्याच्यातला स्किल महत्त्वाचा आहे आणि त्याच्यातली अडॉप्टेबिलिटी. म्हणजे मी तुम्हाला जे म्हणलं की पहिल्यांदा फीडबॅक घेऊन तुम्ही कसे बोलताय, काय बोलताय, त्याच्यात काय बदल करता येऊ शकेल हे ठरवण्याची क्षमता ही यायला हवी. तर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकाल आणि मग तुम्ही व्यवसाय करा, नोकरी करा, मोठे व्हा, शास्त्रज्ञ व्हा, गुरुजी व्हा, सामाजिक कार्यकर्ते व्हा किंवा चांगले नागरिक व्हा किंवा कुटुंब प्रमुख व्हा. जे काय तुम्हाला व्हायचं आहे ते जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता हे गुण जर तुम्ही आत्मसात करू शकलात तर नक्की त्याचा उपयोग, नक्की त्याचा फायदा हा तुमच्याकरता आणि तुमच्या कुटुंबियांकरता, आजूबाजूंकरता सुद्धा नक्की होईल. त्यामुळे या ज्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये तुम्ही परीक्षेमध्ये जसं परीक्षेकडे बघता की मला मार्क जास्ती मिळवायचे, कळते की ते काही संबंध नाही. 21 अपेक्षित आणा, गेल्या 10 वर्षात काय प्रश्न आले ते आणा, त्याच्याप्रमाणे मॉडेल आन्सर्स घ्या, कॉपी पेस्ट करून लिहा आणि मार्क मिळवा. माझं आत्ताचं ध्येय मार्क मिळवण्याचं आहे. असं जे करता तसं या ॲक्टिव्हिटीकडे बघू नका. कारण इथे तुम्हाला पुढच्या वर्षी ॲडमिशन चालू तर ते म्हणणार नाही ते फक्त शेवटी आलाच ना पुढच्या वर्षी क्लासला नाही यायचं, असं नाही म्हणणार. काळजी करू नका. त्या तुम्हाला हात धरून आणखीन पुढे ओढत येणार आहेत की अरे असं बोलायचं, असं बोलायचं, परत बोल, उद्या परत कर, आणखीन 4 उपक्रम कर. त्यामुळे असं या विषयाकडे न बघता तो आपल्यातला गुण वाढवण्याकरता, आपल्याला यशस्वीतेकडे नेण्याकरता हा मार्ग आहे. आणि त्याच्याकरता ज्याला होमवर्क म्हणू असा होमवर्क करणं आवश्यक आहे. आणि तो आवश्यक ते जे होमवर्क करणं हे विविध मार्गातून होऊ शकतं. हे मोबाईल खेळून होणार नाही, हे यूट्यूब बघून होणार नाही, हे स्क्रीनवरती चॅटिंग करून होणार नाही, हे पुस्तक वाचून होईल, हे न्यूजपेपर वाचून होईल, हे मोठ्यांची चर्चा करून होईल, हे सामाजिक संक्रमण करून होईल, हे एकमेकांना भेटल्यामुळे होईल, आपण जे ऐकले ते इतरांना सांगितले या पद्धतीमधनं होईल. हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि आत्ताची जी सगळ्या पालकांसमोरची समस्या माझ्या डोळ्यासमोर जी दिसते, कारण मी पण एक पालक आहे, ती जी की मोबाईलमध्ये काय रील्स आणि ट्विट्स आणि इंस्टाग्राम त्याच्यामध्ये काही सुचतच नाही, काही दिसतच नाही आणि काही कळतच नाही, असं राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला आत्ता अशा वयामध्ये आहात की तुम्ही आत्ता जे काम करा, जे कष्ट करा, जे शिस्त घ्याल, ज्या सवयी चांगल्या लावून घ्याल त्या तुम्हाला पुढच्या उरलेल्या सर्व आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत. म्हणजे मगाशी तुमचं इथे सगळं जे चालू होतं तेव्हा मी तुमच्याकडे असताना आठवलं, मी पण असाच वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, मी पण असाच कविता वाचनात भाग घ्यायचो. 5वी ते 8वी तेव्हा मला दरवर्षी पहिला नंबर मिळायचा कविता वाचनाचा, वक्तृत्वात सुद्धा पहिला दुसरा नंबर असायचा. हे आठवलं मला वाटलं की अरे आपण पण जाऊन एक चांगली समाजाची कविता म्हणून दाखवली सगळ्यांना. पण परत तिथं टाईम अँड प्लेसमेंटचा विषय आला, मला तो विषय दिलेला नाही म्हणून मी माझं इच्छा थोडीशी आवडती घेतली. आणि मला जे वाटलं, जे सरांनी आणि मॅडमनी मला सांगितलं होतं की तुम्ही काय सांगितलं तर शेवटी गुरुजी आहेत ते, त्यामुळे ते सांगतील तसं ऐकायला लागतं. त्यामुळे तुम्ही मुलांची काय बोला हे सांगितलं होतं, ते माझं सांगून झालं आहे. होपफुली तुम्हाला त्याच्यातला अन्वयार्थ, अर्थ, भावार्थ हे सगळा कळला असेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल अशी मी आशा व्यक्त करतो. सगळ्यांना शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो आणि चालू पण धन्यवाद देतो. आणि माझं आता कळेल की मी बोललेले आवडले का नाही, म्हणजे मला परत बोलवलं तर आवडले, नाही बोललं तर ठीक आहे. धन्यवाद.
धन्यवाद सर, तुमचे मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. आता आपण सर्व ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. मी अवधूत काकांना विनम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन निकाल जाहीर करावा. साधारण प्रत्येक कार्यक्रमातलं माझ्याकडे हक्काने असलेलं आणि मला अत्यंत आवडणारं हे काम, तो म्हणजे सगळ्या मुलांनी जे कष्ट केले, जे सादरीकरण केले आणि ज्या निर्भयतेने सगळ्यांसमोर ते आले, त्या सगळ्यांचं कौतुक करणं ही गोष्ट दरवेळेला माझ्याकडे असते आणि मी ती मागून मागून घेतो, कारण मला ही गोष्ट प्रचंड आवडते. सगळ्या मुलांचं मला कौतुक करावंसं वाटतं. मी दरवर्षी ह्या कार्यक्रमात एक वाक्य आवर्जून म्हणतो की इथं ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, जी प्राथमिक फेरी क्लासमध्ये झाली ती, आणि इथं ज्यांनी सादरीकरण केलं, हा प्रत्येक विद्यार्थी इथं विजयी झालेला आहे. आणि मी दरवर्षीप्रमाणे हे पण सांगतो की हे मी म्हणायचं म्हणून म्हणत नाही, नाहीतर साधारण व्यासपीठाचा नियम असतात, काही काही वाक्य टाकावीच लागतात. तर हे तसं नाही आहे. याचं कारण आम्ही सांगतो. म्हणजे हे सगळं सुरू करण्यामागे उद्देश असा आहे की प्रत्येक विद्यार्थी इथे येणारा एक पाऊल पुढे जावा. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की हा कार्यक्रम आहे ना, हा आम्ही 4 वर्षापूर्वी सुरू केला आणि त्याच्या मागची हीच भावना होती जी आम्ही आत्ता सांगितली. जी मुलं मागच्या वर्षी 10वी झाली, म्हणजे ह्या वर्षी 10वीचा निकाल लागला, त्यातली 4-5 मुलं आज इथं आली. आणि मला असं वाटतं ते द्योतक आहे की त्यांना हा कार्यक्रम तेव्हापासून आवडत होता. ते हिरिरीनं सहभागी व्हायचे. इथं जशी 8वी-9वीची मुलं इथं उंदरासारखी पळतायत ना, तशी ते पळायचे. आणि आता त्या कार्यक्रमाची ओढ म्हणून ते परत इथे येत आहेत. दुसरी गोष्ट मला यावर्षी विशेष अशी जाणवली की आमच्याकडे अनेक कार्यक्रम असल्यामुळे यावर्षी जरा आम्हाला हा कार्यक्रम घ्यावा की नाही घ्यावा अशा आम्ही द्विधा मनस्थितीत होतो. आणि खरं तर ही द्विधा मनस्थिती बराच काळ राहिली. पण ह्या मुलांनी, विशेष करून 8वीच्या मुलांनी आणि 9वीच्या मुलांनी आम्हाला भाग पाडलं की हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. त्यावेळेला मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की आता हा कार्यक्रम आमचा राहिलेला नाहीये, आता हा कार्यक्रम ह्या मुलांचा झालेला आहे. हा कार्यक्रम आम्ही करत नाही, हा कार्यक्रम मुलं करतात आणि दरवर्षी तितक्याच ताकदीनं आणि अजून वरचढ कार्यक्रम होत असतात. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण त्याआधी मी एक सांगतो की यावर्षी आपण एक अथर्वशीर्ष पठणाची स्पर्धा देखील घेतली. त्या स्पर्धेचा निकाल मी पहिल्यांदा जाहीर करतो. या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक मिळालेला आहे. मी त्याआधी मंदारजी आणि चारुताला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्यांच्या हस्ते सगळ्यांना पारितोषिकं दिली जाणार आहे. अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत 3रा क्रमांक आलेला आहे. आज ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं तो आरुष आहे. प्रत्येक बॅच मध्ये एक विद्यार्थी असतो की जो अख्खी बॅच हलवून सोडतो. तो आमचा आरुष आहे. 2रा क्रमांक आला आश्लेषा गंगदे. आश्लेषा, कोर्टा मागे ना. ही अथर्वशीर्ष पठण स्पर्धा आमच्या घरी गणपती बसतो त्या गणपती समोरच आहे. 1ला क्रमांक श्रेया तिसगावकर. ये श्रेया.
आता काव्य वाचन स्पर्धेचा निकाल सांगतो. यामध्ये तिसरं पारितोषिक विभागून आम्ही देत आहोत. 2 मुलींना, सान्वी होळकर आणि आज जिने सुंदर सूत्रसंचालन केलं ती संहिता पेशवे. दुसरं पारितोषिक आहे रुमानी आणि ओवी. रुमानी देवकर, ओवी पाटणकर. या पुढे. पारितोषिक सगळ्यांना माहिती आहे. अग्रणी साठे, साक्षी शेख. या. अग्रणी आणि साक्षी म्हणजे पारितोषिक कुठल्या कुठल्या विषयात ठेवावे आणि त्यांनी कुठल्या कुठल्या विषयात पटकावं अशी स्पर्धा असते. त्यांच्या कमिटीने आज सावरकर जागे केले. आता निबंध स्पर्धा. पहिला विषय होता लोकमान्य ते सावरकर. त्याच्यामध्ये उत्तेजनार्थ, कारण खूप निबंध होते, आम्हाला कळतच नव्हतं काय करावं. उत्तेजनार्थ पारितोषिक हे 4 जणांना देतो आहोत. पहिला आहे ईशान फडके. ये. दुसरा आहे शर्व पाचरुडकर, नचिकेत भिलवडीकर आणि ओवी पाटणकर. दुसरा निबंध होता भारताची थोर संत परंपरा. 4 जणांना, परत 5 जणांना याच्यामध्ये विभागून दिले उत्तेजनार्थ. पहिला आहे निखिल ढोरे. दुसरी आहे आश्लेषा कणगे. आर्य दवे. नेत्रा बेडके. नेत्रा आली आहे ना. आणि अनिकेत मिसाळ. विषयामध्ये द्वितीय पारितोषिक आहे ईशान कडमाने. प्रथम पारितोषिक आहे
साक्षी शेठ. सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, हे सगळे निबंध आम्ही वाचत होतो, पण काही काही असतात ना की एखादं वाक्य लक्षात राहतं. तर भारताची थोर संत परंपरा असा विषय होता आणि त्यामध्ये तिने एक वाक्य लिहिलं होतं जे मला असं वाटतं आयुष्यभर लक्षात राहील. आपण म्हणतो ना की वर्ल्ड इज अ ग्लोबल विलेज, तर तिने असं लिहिलं होतं की समजा जग हे घर असेल तर भारत हे देवघर आहे. गडबडीमध्ये आधीच्या निबंधाचे पहिले दोन सांगायचेच राहिले, नुसते उत्तेजनार्थच दिले. तर लोकमान्य ते सावरकर याचा दुसरं पारितोषिक आहे आरुषा. आणि प्रथम पारितोषिक आहे अंजनेय गाडगे. जोरात आता वक्तृत्व स्पर्धेचा निकाल. शून्यापासून अनंताचा वेध घेणारा भारत या विषयात 4 उत्तेजनार्थ पारितोषिक आहे. पहिला आहे मानस भावे. तो आला तेव्हापासून मी त्याला गोड मानस म्हणतो. दुसरा उत्तेजनार्थ आहे निधीश जोशी. तिसरं उत्तेजनार्थ आहे प्रथमेश साने. आणि चौथं आहे एकंदरीत क्लासमध्ये रंगत आणणारा कौशिक गोडबोले. द्वितीय पारितोषिक आहे आरुष आपटे. आरुषला पिशवी लागणार बरं. आणि प्रथम पारितोषिक आहे अग्रणी साहित्य. या आठवीच्या मुलांचं तुम्हाला सगळ्यांना वैशिष्ट्य सांगतो की ते एकमेकांचं यश साजरं करतात. म्हणजे हे वक्तृत्व स्पर्धा जेव्हा अनाऊन्स केली ना तर तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की आम्ही नाही येत कारण ते आघाडीलाच मिळणार आहे. पण नावाप्रमाणे ती सगळीकडे आग्रणी असते. भारत एकतेतील वैविध्य या विषयामध्ये 4 उत्तेजनार्थ पारितोषिक आहे. पहिला आहे ओजस गोखले. दुसरी आहे संहिता पेशवे. तिसरा शर्व पात्रोडकर. आणि चौथी आहे रमा नलावडे. द्वितीय पारितोषिक रुमानी देवघर. प्रथम पारितोषिक मुग्धा परांडेकर.
हे सगळं सभागृह धनाडून सोडलं त्याचे विजेते मी सांगतो. तृतीय पारितोषिक इयत्ता 10वी. तृतीय म्हणजे मागे फिरायला लागलं म्हणजे द्वितीय पारितोषिक इयत्ता 9वी. आणि अजून तुम्हाला जाहीर नाही केलेलं पारितोषिक. पहिला आला मिळू शकतो. गीतांची तयारी जेव्हा चालली होती त्यावेळेला आमच्याकडनं व्हिडिओ काढायचा राहिला, पण मी तो तुम्हाला दाखवायला हवा की साधारण मुलांची किती एनर्जी असते. मगाशी बोलायचं विसरलो की आत्ताच वुमन रिझर्वेशन बिल आपल्याकडे पास झालंय, पण या मुलींचा परफॉर्मन्स बघितला तर त्याची फार काळाकरता आवश्यकता राहील असं वाटत नाही. नुसती स्पर्धा होती असं नाही, पण ह्या कार्यक्रमासाठी या मुलांनी अफाट मेहनत केली आणि त्या मेहनतीचं खरंच कौतुक करावं असं आम्हाला वाटतं. तर प्रार्थना आज ज्यांनी सादर केली त्या साक्षी, अग्रणी, रुमानी आणि ओवी यांचं थोडंसं कौतुक करू. या 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 पटकन लीडर राहिली काय तरी काय हरकत नाही. विशेष कौतुक मला आठवीतल्या तिघांचं करायचं. खरं तर चौघांचं, पण चौथा जो आहे ना तो अजून झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे तो अजून तुमच्यासमोर आलेला नाही. पण आज ज्यांनी सूत्रसंचालन केलं, निवेदन केलं ना, ते तिघं संहिता, आयुष आणि आरुष हे तिघांनी या. आणि विराज तू पण ही मुलं म्हणजे त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्या लिहिलेल्या ह्याच्यात मी त्यांना आयत्या वेळी बदल सांगितले. त्या आयत्या वेळेचे बदल त्यांनी त्याच्यात इन्कॉर्पोरेट केले. एवढंच नाही
तर बदल कार्यक्रम चालू असताना सुद्धा होतं. म्हणजे 3 काव्य वाचनं आयत्या वेळेला ॲड झाली. तर आरुष, संहिता, आयुष तिघांनी तिथल्या तिथं लिहिलं त्याचं. आणि हा जो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे हा सुद्धा खूप मला अगदी वाखाणण्यासारखा वाटला. आता ह्या पुढची सूत्र मी विराजकडे असतो. नमस्कार. माननीय प्रमुख पाहुणे, वंदनलेले सर्व ताई आणि प्रेक्षकांना मी विराज गिरीश धूत मनःपूर्वक नमन करतो आणि सर्वांचे आभार मानतो. सौ चारुताताई व सर्व ताई यांचे आभार मानतो, कारण त्यांनी हा कार्यक्रम नियोजित करून प्रत्येक विद्यार्थ्यातील कौशल्य सर्वांसमोर सादर करण्याची अमूल्य संधी दिली आहे. ही संधी केवळ मनोरंजनासाठी नसून प्रत्येक विद्यार्थ्यातील आत्मविश्वासाच्या वाढीस पूरक ठरली आहे. आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिल्यासाठी गोवर्धन हॉलच्या व्यवस्थापकांचे मी आभार मानतो. सर्व प्रेक्षक व मुलांचे आभार मानतो, कारण त्यांनी आमच्या प्रेमळ आग्रहाच्या निमंत्रणास आपला अमूल्य वेळ काढून येथे उपस्थिती दिली. साजिरताई, निवेदिताताई, मधुराताई, अमरजाताई, सौ चारुताताई व अवधूत काका हे नेहमी मदत करतात, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. माननीय प्रमुख पाहुणे मंदारलेले यांनी आपल्या अमूल्य वेळ काढून येथे आले, म्हणून त्यांनी चांगले खूप मार्गदर्शन केले. तसेच वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा व समूहगीताचे परीक्षण केले, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी दिलेल्या भाषणातून आपल्याला नक्कीच फायदा होईल. मला अजून एका व्यक्तीचे आभार मानायचे आहे. ते व्यक्ती अथर्व जोशीदार. तो GCC मध्ये 4 वर्ष झाली आहे. तो 11वी मध्ये आहे. कार्यक्रमाच्या आदल्या 2 दिवस वेळात वेळ काढून तो समूह गीताची 8वी 9वी 10वीची चा सराव घेतला. तो इथे आज तबला वादन करण्यासाठी आला आहे. तो त्याच्यामुळेच या कार्यक्रमाची शोभा वाढली, म्हणून मी त्याचे आभार मानतो. कळत न कळत कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार मानतो. सर्वांनी वंदे मातरमसाठी उभे राहावे. संपूर्ण वंदे मातरम झाल्यावर कार्यक्रम संपन्न. वंदे मातरम.
मातरम ज्या मुलींनी म्हणलं त्या कनक, आश्लेषा, दुर्वा, ईशा, सई, श्रिया, नेत्रा, जुई, सान्वी, संयोगिता यांच्या पाठीवर देखील मंदारजींनी शाबासकीची थाप द्यावी असे मी विनंती करतो. शेवटी ठेवला होता तो आता करतो. हे विषय जेव्हा मी मुलांना दिले तेव्हा अनेक पालकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला दिल्या, आम्हाला म्हणजे चालवताना, आणि त्याच्यात काही जण प्रत्यक्ष सहभागी झाले की मुलांना त्यांनी सांगितलं, आता आरुष आहे त्याला आजीनी सांगितलं, अशा अनेक पद्धतीनं या मुलांचे विचार घडवण्याचं काम पालकांनी केलं. पण एक पालक असे आहेत, आपला शर्व पाचरुडकर आहे त्याची आई सौ जान्हवी पाचरुडकर, तर यांनी काय केलं, त्या म्हटल्या मला विषय खूप आवडले तर मी निबंध लिहून देऊ का. तर त्यांनी एक सुंदर असा निबंध लिहून दिला. तर त्या असतील तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं. आजच्या कार्यक्रमात उत्तम साऊंडची व्यवस्था देणारे आपले बोर्लीकर काका मोडेवाडी सिस्टीमचे त्यांचे आभार, आणि उत्तम फोटोग्राफी, उत्तम व्हिडिओग्राफी नेहमीप्रमाणेच करणारा योगेश गोलांडे त्याचे देखील आभार. आणि जो आमचा आधीच्या गेल्या बॅचचा आमचा सगळ्यात लाडका विद्यार्थी होता, त्याचं विशेष कौतुक करण्यासाठी मी त्याला पुढे बोलवतो, अथर्व जोशी. त्याला 10वीमध्ये संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते, आणि 9वीमध्ये त्याच्या शाळेमध्ये मुलांमध्ये तो पहिला आला होता. ऐकला, सगळ्या मुलांचं कौतुक केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. चहापानाची व्यवस्था मागे केली आहे, कोणीही चहा न घेता जायचं नाही. कार्यक्रम संपला असं मी